निवडून येते, आता त्यांची बहीण निवडून येते. डिपार्टमेंटच्या लोकांना सांगेन की आमच्या राज्यामध्ये आता हिंदुत्वादी विचाराचं सरकार आलेलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री ज्यांचा रक्तच भगवा आहे ते कडवट हिंदुत्वादी म्हणून आमचे देवेंद्र फडणवीस साहेब तिथे बसलेले आहेत. इथे चौकामध्ये नाही, घराघरावर अफजल खानाच्या वधाचे पोस्टर लागतील आणि कोणी काही करू शकणार नाही. चार कोण टकल्यांची अगर भावना दुखत असतील तर त्याची काय आम्ही कदर करणार नाही. जाऊन दे त्यांच्या पाकिस्तान बांगलादेशमध्ये दाढी कुरवळणारे खूप आहेत तिकडे. कोणीही कुठलाही अफजल खानाच्या वधाचा बॅनर पोस्टर लावला आणि कोणालाही त्रास दिला तर त्याच्यानंतर फोन कोणाकोणाचे येतील याची फक्त काळजी घ्या आणि मगच पुढचं पाऊल उचला. जमजम न्यूज इंडिया चैनल में आपका स्वागत है। एक बड़ी खबर के साथ आपके सामने पेश हो रहे हैं। हाल ही में पुणे के सासोड़ में शिव प्रताप दिवस पर अफजल खान की हत्या का जश्न मनाया गया। इस कार्यक्रम में नीतीश राणे शामिल हुए थे। हमेशा विवादित बयान देने वाले नीतीश राणे फिर एक बार विवादित बयान देकर देश में हंगामा खड़ा कर दिया है। विधानसभा क्षेत्र में तीसरी बार जीतकर हैट्रिक लगाने वाले नवनिर्वाचित मंत्री नीतीश राणे का विवादित बयान सामने आ चुका है। नीतीश राणे ने आपत्तिजनक बयान देते हुए कहा है कि केरल पाकिस्तान है। आप सुन सकते हैं उन्होंने क्या कहा है कि केरल एक पाकिस्तान है, इसीलिए राहुल गांधी और उनकी बहन प्रियंका गांधी वहां से हमेशा जीत कर आते हैं। लोग उन्हें सांसद बनाने के लिए वोट देते हैं। इतना ही नहीं बल्कि नीतीश राणे ने यह भी आरोप लगाया कि केरल के लोग आतंकवादी से मिले जुले हैं। राहुल गांधी और उनकी बहन प्रियंका गांधी वहां से चुने जाने पर उन्होंने आपत्तिजनक ये बयान दिया है। केरल के सभी उग्रवादी उन्हें वोट दे रहे हैं। बयान की जा रही है कि इस बार नीतीश राणे ने बड़ा बयान दिया है कि ये लोग आतंकवादियों से हाथ मिलाकर सांसद बने हैं। आइए पूरा वीडियो देख सकते हैं। ब्यूरो रिपोर्ट, जमजम न्यूज इंडिया। अफजल खाना वधाच्या आनंद उत्सवाच्या हा भव्य असा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे आणि त्याला शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून मी इथे उपस्थित झालेला आहे। इथे येण्या अगोदर आम्ही शिवतारेजींच्या घरी बसलेलो आणि आम्ही सगळेजण चर्चा करत असताना शिवतारेजी मला म्हटले की नितेशजी तुम्ही येण्या अगोदर आमचे सगळे स्थानिक डिपार्टमेंटचे पोलीस डिपार्टमेंटचे लोक इथे आले होते आणि त्यांनी मला आग्रह धरला की नितेशजींना तुम्ही सांगा की कुठलाही भडक असा विषय इथे नको, कुठलाही कायदा आणि सुव्यवस्थेचा विषय निर्माण होता कामा नये अशी विनंती करून तुमची गाडी आतमध्ये आली आणि ते लगेच निघून गेले। मी आपल्या इकडच्या पोलीस बांधवांना म्हणून आम्हाला कोणालाही आता काही टोकाची भाषणं आणि टोकाचे इशारे देण्याची गरजच नाही, कारण का आता अगर आम्ही टोकाची भाषणं आणि टोकाचे इशारे द्यायला लागलो तर मग लोक किंवा हिंदू समाजच आम्हाला विचारेल की बाबा आता तर तुझं सरकार आहे, आता तर तुझ्या विचाराचे मुख्यमंत्री आहेत, तुझे सागरचे बॉस आता वर्षावर जाऊन बसलेले आहेत, तरीही तू टोकाची भाषणं का करायची गरज आहे असे हिंदू समाजात आम्हा लोकांना विचार। म्हणून आता काय आम्हाला त्या गोष्टी करायची गरज नाही, म्हणून तुम्ही मोकळा श्वास घेऊ शकता। पण मुद्दा माझा ह्या निमित्ताने एवढाच आहे की आपल्या देशात आणि राज्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान पाळला जातो, जे कायद्याच्या चौकटीत आहे, जो कायदा अन्य धर्मियांना लागतो तोच कायदा हिंदू समाजाला लागतो,
आणि कायद्याच्या चौकटीमध्ये बसून अगर सगळं काम होत असेल तर प्रशासन म्हणून आम्हाला एवढंच अपेक्षित आहे, बाकी काहीच जास्त अपेक्षित नाही. कायदा मोडून आम्हाला मदत करा, कायदा मोडून आम्हाला संरक्षण द्या, असं कोणीही इथे म्हणणार नाही किंवा अपेक्षाही नाही. जे कायद्याच्या चौकटीत आहे तेवढंच अगर आमच्या प्रशासनाने आणि आपल्या लोकांनी काम केलं तर सरकार म्हणून आपल्यावर सगळ्यांचा विश्वास वाढेल. आणि सरकारमधला एक मंत्री म्हणून माझी पण या प्रशासनाकडून डिपार्टमेंटकडून एवढीच अपेक्षा आहे, जास्त मुळीच नाही. आमचे लाड करा, मुळीच नाही. जे अन्य लोकांना कायदे लावता आम्हाला लावा, बस आमचं तेवढीच अपेक्षा आहे. हे हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे. महाराष्ट्राच्या हिंदू समाजाने त्या सरकारला आशीर्वाद दिलाय. एक भगवादारीला सरकारचा मुख्यमंत्री म्हणून तिथे बसवलंय. म्हणून कुठल्याही हिंदुत्वादी विचाराच्या कार्यकर्त्याला काही चिंता करायची गरज नाही. आपल्या धर्माची सुरक्षा करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करण्याची गरज आहे, आपल्या धर्माकडे कोणीही वाकड्या नजरेने पाहत असेल तर त्याला हे सरकार म्हणून आम्ही सोडणार नाही, एवढा विश्वास तुम्हाला आम्ही आजच्या निमित्ताने देतो. आजच्या निमित्ताने म्हणून दादांना सांगेन, तुम्ही काम तुमचं असंच सुरू ठेवा. म्हणजे त्यांचं जे काय काम कार्य बघितल्यानंतर मला त्यांचं वय खरं काय विचारासारखं वाटलं. म्हणजे काही व्हिडिओ दादाने मला दाखवले, पण मला एक डायरेक्ट आहे विषय. म्हणजे आम्ही तर नुसतं कमरेतच बेल्ट घालतो. पहिलं थोडं भेटले असं, आता मंत्री झालोय म्हणून थोडं आता व्यवस्थित वागायला लागेल. पहिले दादा भेटले असते तर मी त्यांना सांगितलं होतं या शुभ काम मध्ये आमचा पण जरा हातभार लावा. पण आता नाही करू शकत, सगळे बंधनं आलेली, आचारसंहिता आली आहे. पण तरीही तुम्ही चिंता करू नका. त्या मंत्रालयावर फडकणारा जो भगवा झेंडा आहे तो तुमचा हक्काचा आहे दादा, तुम्ही चिंता करू नका. यापुढे हिंदुत्वाचं काम असंच ताकदीने चालू ठेवा. कोणीही आमच्या माता भगिनींना वाकड्या नजरेने पाहता कामा नये, एवढी धाक आणि दरारा आपल्या हिंदू समाजाच्या इथे तयार करा. खरंच कौतुक करायला पाहिजे. आमचे केरळवरून जे मित्र आलेत, मी आवर्जून सांगत होतो त्यांची ओळख सांगा. 12,000 ना मुलींना सोडलं, 12,000. अहो, एक आपल्या भगिनींना घरी आणण्यासाठी किती मेहनत करायला लागते ना, आमच्या सगळ्या सारख्या हिंदुत्वादी कार्यकर्त्यांना विचारा. एक आमच्या भगिनी, आमच्या ह्या केरळमधल्या भावांनी 12,000 आणले घरात, आणि मोठ्या संख्येने त्यांच्यासाठी टाळ्या मारा आणि त्यांचं अभिनंदन करा. 12,000 आमच्या हिंदू भगिनींनी त्यांच्या भगिनींचं आयुष्य तरी वाचवलंय, ते पण केरळ सारख्या राज्यामध्ये. अहो, ते मिनी पाकिस्तानच आहे केरळ. म्हणूनच तो राहुल गांधी तिथे निवडून, आता त्यांची बहीण निवडून येते ना, सगळ्या अतिरेकीत त्याला मतदान करतात. खरंच आहे, विचारा. ते काय अतिरेकींना धरूनच ते लोक खासदार झालेले आहेत. म्हणून आपल्याला सांगतो, हे कार्यक्रमाचं जसं आमंत्रण मिळालं लगेच सगळे कार्यक्रम रद्द केले आणि आपल्या इकडे आलेलं. ते आपल्याला हे आपले आवडते विषय. अफजल खानाचा वध आपले आवडते विषय. आपल्याला काय कोण सरळ कार्यक्रमाला बोलवत नाही, आपण त्या व्याख्यानवाले नाही. व्याख्यान आलं तर उगाच चिठ्ठ्या विट्ट्या द्यायला लागतात, आपल्याला काही ते जमत नाही. म्हणून लगेच कार्यक्रम वेगळा, आणि अफजल खानाचा वध करा, दुसरे कार्यक्रम कॅन्सल, जाऊ इथे जायला पाहिजे. आणि इथे आल्यानंतर दादांचं काम पाहिल्यानंतर, जे काय एकंदरीत तुम्हाला सगळ्यांना भेटल्यानंतर, यापुढे दादा तुम्हाला सांगतो, तुम्ही चिंता करू नका. या भागात हिंदुत्वाचं काम तुम्ही एवढं मोठं करा, आणि प्रशासन आणि सरकार म्हणून तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही, एवढा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो. आजच्या निमित्ताने आपल्याला काय करायचं, बेकायदेशीर विषय काहीच करायचं. म्हणून आपल्याला जाता जाता एवढंच सांगेन, आपण जो आदर सत्कार केला तो निश्चित पद्धतीने मला समाधान आणि मला आनंद झाला. पण त्यामुळे माझी जबाबदारी पण एवढी आहे
मी जेव्हा शपथ घेतली मंत्री म्हणून तेव्हा मला माहिती होतं महाराष्ट्राच्या जनतेची सेवा तर मला करायचीच आहे, पण त्याचबरोबर प्रत्येक हिंदुत्ववादी कार्यकर्त्याचा आवाज म्हणून मला मंत्रालयामध्ये मी बसलेलो आहे, याबद्दल तुम्ही चिंता करू नका. आपल्याला समाजामध्ये हिंदू समाजाला एवढं सुरक्षित ठेवायचं आहे की प्रत्येकाला वाटलं पाहिजे की हा आमचा भगवादारी महाराष्ट्र आहे, असं काम आपल्याला या महाराष्ट्रामध्ये उभं करायचं. म्हणून या निमित्ताने दादांना आणि त्यांच्या सर्वच कार्यकर्त्यांना सहकाऱ्यांना मी त्यांच्या मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो. अशाच पद्धतीने तुम्ही तुमची कामं करून चालू ठेवा. आमचे भारतीय जनता पक्षाचे माझे अन्य सहकारी पण आपल्या बरोबर आहेत. पक्ष म्हणून तर आम्ही आहोतच, कार्यकर्ते म्हणून पण आहोतच, पण सर्वात पहिलं एक हिंदू म्हणून तुमच्या खांद्याला खांदे लावून आम्ही उभे आहोत, हे तुम्ही लक्षात ठेवा आणि जोमाने काम करा. एवढंच या निमित्ताने सांगतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.